जो धम्म दिला तो धम्म सगळ्या आशिया खंडामध्ये जाऊन पोहोचला. जगामध्ये 80 ते 90 देशामध्ये म्हणजे जगामध्ये बुद्धाला मानणारे लोक आहेतच, पण अनेक देशामध्ये बौद्ध धम्म आहे. सम्राट अशोकाच्या नंतरचं सर्वात मोठं धम्मचक्र प्रवर्तन जर कोणी केलं असेल तर ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी ते धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 56ला आम्हाला गुलामगिरीच्या श्रंखला तोडून त्याने आम्हाला मानवतेचा संदेश दिला बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचं हाल बेहाल झालं असतं. माझ्या भीमाने आमच्या तमाम लोकांना एक शक्ती दिली, त्यांची एक बहुत बडी ताकद दिली. बाबासाहेब नसते तर आपलं जीवन हे उद्ध्वस्त झालं असतं. सगळं पिढ्यापासून उद्ध्वस्त होत चाललेला आपला समाज अजून उद्ध्वस्त झाला असता, पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला त्याच्यातून वाचवलं. आणि जरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला असला तरी त्याच्या अगोदर जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मसमभावाची शिकवण दिलेली आहे. तर हे अनेक विषय आहेतच, परंतु आपला मुख्य विषय जो आहे तो 14 ऑक्टोबरला मुंबईला एक भव्य अशा पद्धतीची रॅली आपण सगळ्या गटातटाच्या लोकांना तर बोलवलंच, पण चंद्रकांत हंडोरे काँग्रेसमध्ये आहेत, पूर्वी ते आमच्या सोबत होते. वर्षाताई गायकवाड या काँग्रेसच्या खासदार आहेत. त्यानंतर संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत उदगीरचे. रामभाऊ पंडागळे हे बीडचे आहेत, ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत. डॉक्टर राजेंद्र गवई असतील, योगेंद्र गवाडे सर असतील, आपले नाना इंदिशे असतील, अर्जुन डांगळे असतील, अशा अनेक लोकांना एकत्रित आणून आपण हा मोर्चा मोठा ठेवलेला आहे. माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मी पत्र पाठवलं होतं. आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, राजनाथ आंबेडकर यांनाही पत्र पाठवलं होतं, पण आंबेडकर फॅमिलीमधलं कोणी आलं नाही. त्यांचा या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि अजूनही माझं निवेदन आहे माननीय प्रकाश आंबेडकरांना की हा बौद्ध समाजाचा मोर्चा आहे, हा एकटे आठवलेचा मोर्चा नाही. महाराष्ट्रामध्ये देशातल्या बौद्धांपैकी 95% बौद्ध महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं आपण अजूनही यावं. 2 दिवस बाकी आहेत. त्या मोर्चामध्ये आपण यावं, मोर्चाचं नेतृत्व करावं, अशा पद्धतीची नम्र विनंती प्रकाश आंबेडकरांना आहे. आणि ते जर आले तर एक समाजामध्ये फार मोठी जबरदस्त उत्साहाची लाट निर्माण होईल. आणि अशा पद्धतीनं जो परवाचा मोर्चा आहे तो भव्य दिव्याचा मोर्चा आहे. आम्हाला महामोदी महाविहार आमच्या ताब्यात हवा आहे. आणि जोपर्यंत आपण करत नाही आपल्या एकजुटीचा प्रहार, जोपर्यंत आपण करत नाही आपल्या एकजुटीचा प्रहार, तर कसं होईल मुक्त महामोदी महाविहार? या महाविहाराला मुक्त करायचं असेल तर एक प्रखर आणि जबरदस्त अशी ताकद आपल्याला दाखवायची आहे. आणि ती दाखवण्यासाठी 14 तारखेचा मोर्चा मुंबईला आहे. आपण त्या ठिकाणी यावं एवढं मी नम्र आवाहन करतो. आणि पुढे आपला कार्यक्रम चालू राहू द्या. अजून लोकांना बोलायचं आहे. आंबेडकर साहेब इथे येणार आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आमच्या आया बहिणी आहेत, नौजवान आहेत, बुजुर्ग लोक आहेत, सगळे लोक इथे उपस्थित आहेत. सर्वांना मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि राजेंद्र कांबळे यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांचे सगळे सहकारी आहेत, त्यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे.